सो माझं नाव समीन सुमेंद्र पाटील आहे. तो सगळं काही करतो. तो रनिंग मध्ये पण आहे, तो स्केटिंग मध्ये पण आहे, तो गायनामध्ये पण आहे. त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप हाय आहे. म्हणजे तो असं कुठली गोष्ट नाही जे समीरला येणार नाही किंवा तो काही करू शकत नाही असं. मला 10वीत 95% पडले. म्हणजे 9thला मी खरं तर एडुटेकला इंटरव्ह्यू झालो तेव्हापासून म्हणजे मी त्यांच्या बुक्सचा यूज करतोय. ऑलराऊंडर समीहनने 10वीच्या परीक्षेत मिळवले भरघोस यश, कारण त्याला मिळाली एड्युटेकची मोलाची साथ. मला सायन्स जो आहे तो मला अवघड जायचा. अवघड का जायचा कारण त्याच्यामध्ये ना आन्सर जे होते ते आन्सर्स खूप लेंदी असायचे. तर त्यामुळे एडुटेकद्वारे मला एक चांगली गोष्ट वाटली की त्याच्यामध्ये जे आन्सर्स आहेत ते एकदम प्रॉपर फॉर्ममध्ये आणि प्लस मॅथ्समध्ये मला जॉमेट्रीमध्ये प्रूफ दॅट वगैरे असे जे सम्स आहेत त्यांच्यामध्ये हार्ड जायचं. तर त्या एडुटेकद्वारे ते कॉन्सेप्ट पण माझे क्लिअर झाले. सायन्स आणि मॅथ्समध्ये दोन्हीमध्ये मला 96 पडले. कुठले क्लास लावले नव्हते, त्याच्यामुळे त्याला हेल्प झाली की कसा अभ्यास करायचा किंवा काय करायचं. अगदी हसत खेळत अभ्यास करायचा. तो फक्त एडुटेकचे व्हिडिओज बघायचा, जे लाईव्ह लेक्चर असायचं ते अटेंड करायचं. काहीतरी शंका वगैरे असतील ना तो ते डायरेक्ट लाईव्ह मध्ये विचारायचं. पण त्यांचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट मला आवडला की बारकोड दिलेला आहे, पूर्ण लेक्चर पण ऐकायची गरज नाही. तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे, जो क्वेश्चन आहे तेवढा स्कॅन करा, तुम्हाला त्याच्याबद्दलचं पर्टिक्युलर मिळून जातील. ऑफलाईन ट्युशनमध्ये किंवा स्कूलमध्ये तुम्हाला कोणता पण टॉपिक एकदा शिकवतील किंवा जास्तीत जास्त 2दा-3दा रिपीट करतील. पण मोबाईलमध्ये जेव्हा आपल्याला एक ऍप असेल आपण रिपीटेडली ते व्हिडिओज बघू शकतो आणि त्या व्हिडिओद्वारे आपण आपला टॉपिक जो तो चांगल्या प्रकारे क्लिअर करून घेऊ शकतो. आणि पुन्हा पुन्हा त्यांना रिपिटेशन जे आहेत ते त्याच्यात जर मिळत आहेत तर त्यांनी ते जरूर घ्यावं. सगळ्यांनी घेतलं पाहिजे, खूप फायदा होतो. एडुटेकची बुक्स जर का एडुटेकचं पॅकेज आपण घेतलं तर गावातल्या मुलांनी खासकर जर का ते घेतलं तर तिकडून ते त्या एडुटेकच्या बुक्सद्वारे किंवा त्या पूर्ण एडुटेकच्या ऍपद्वारे ते आपल्या प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर करू शकतात. आणि 9-10 मुळे झालेला जो त्यांचा बेस असतो त्या बेसमध्ये त्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे त्याचा फायदा त्यांना 11-12 मध्ये पण होऊ शकतो. म्हणजे पुढच्या त्यांचा करिअरमध्ये पण अकॅडमिक लाईफमध्ये पण त्यांना तो फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी येते. ती गोष्ट मला चांगली वाटली. तुम्ही ही एड्युटेक वापरा आणि भरघोस यशाची खात्री बाळगा. I first came across Edutech around July of last year. Edutech was a standout for me because compared to the other books that I was using before, it helped me a lot personally in my journey of gaining the 3rd rank in Karnataka state in my boards. From a small town to big rankings. Meet Suha. Driven by dreams bigger than her town. With Edutech books by her side, studying felt a lot simpler and way more fun. Today, she is the first in her school and the 3rd topper in Karnataka. When I entered class 10, the one goal which I thought I must achieve was to get 1st rank in my school. Through this journey, Edutech helped me through its amazing features. In Edutech, the feature that I loved the most were the weekly quiz sessions, which provided interaction with the teachers, provided innovative questions which I would not have come across in any book. Like, my main problem is that I'm not consistent. Like, if I'm interested, do I go into the book and do I study? But Edutech provided me that consistent interest. The main roadblocks in terms of like academic concepts that I had in my journey were trigonometry and maths. In the beginning, I never thought I would get 100 in maths. That made me like feel that I actually am gaining something from Edutech. So the proudest moment that I had was obviously when I like scored 623 and 99.68%. चला तर बाळांनो, या ठिकाणी सर्व पालक आणि विद्यार्थी यांचं स्वागत, सुस्वागतम. आपण ज्या गोष्टी बघून या ठिकाणी आलात ते तुम्हाला या ठिकाणी पहिल्याच बॅनर मध्ये दिसलंय म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात. तुम्हाला आपल्या शाळेमध्ये टॉप करायचं आहे, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी या ठिकाणी सॉल्व्ह करायच्या आहे, याच्यासाठी आपण आलात. त्याबद्दल पुन्हा सर्वांचे आभार. या ठिकाणी वर्ग 7वीचे काही मुलं आहेत, वर्ग 8वीचे काही मुलं आहेत, वर्ग 6वीचे काही मुलं आहेत. तर कृपया काय करायचं, पालक आणि विद्यार्थी दोघांना सोबत बसायचं आणि डाऊट असेल तर आपण सगळ्या शेवटी डाऊट पण घेणार आहोत. ओके. तर बाळांनो, आपण या ठिकाणी काय केलं आहे की आपण जे
पारंपरिक शिक्षण पद्धती आहे. या पारंपरिक शिक्षण पद्धतीला आपण काय केलंय, तंत्रज्ञानाची जोड दिली आहे आणि आपलं जे एज्युकेशन आहे तो अतिशय सोपं आणि सुबक आणि एकदम चांगल्या पद्धतीने हवं, जेणेकरून मुलांच्या शैक्षणिक विकास वाढावा, विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये किंवा विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक करिअरमध्ये प्रगती करावी, याच्यासाठी आपण एज्युटेक नावाची स्थापना केलेली आहे. ओके, आता हे जे एज्युटेक आहे हे कोणत्या 2 गोष्टीवर काम करतं, ठीक आहे, कोणत्या 2 गोष्टीवर काम करतो. तर सर्वात एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टॉपिक अंडरस्टँडिंग. पहिला आहे टॉपिक अंडरस्टँडिंग आणि दुसरा आहे टॉपिक मेमोरायझेशन. टॉपिक अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर विद्यार्थ्याला एखादा टॉपिक कशा पद्धतीनं समजेल त्यासाठी आपण खूप मोठा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या ज्या गोष्टीने त्याला तो टॉपिक समजण्यासाठी प्रयत्न करता येईल तो आपण प्रयत्न केलाय आणि तो टॉपिक जो आहे तो कशा पद्धतीने त्याला लक्षात राहील या दोन्ही गोष्टीवर आपण खूप मोठं या ठिकाणी फोकस केलेलं आहे. ओके, तर आपण काय केलंय की तुम्हाला माहिती असेल की कोणतेही 3 फॅक्टर हे खूप महत्वाचे असतात. विद्यार्थ्याच्या अकॅडमिक सक्सेसमध्ये 3 फॅक्टर खूप महत्वाचे असतात. 3 फॅक्टर कोणते, तर पहिला असतो स्टुडंट, म्हणजे विद्यार्थ्याचं जे करिअर जर चांगलं करायचं असेल किंवा टॉप लेवलवर न्यायचं असेल तर 3 गोष्टी किंवा 3 फॅक्टर 3 पिलर महत्वाचे असतात. पहिला असतो स्टुडंट, दुसरा असतो पॅरेंट्स आणि तिसरा असतो टीचर. हे तिन्ही फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतं, तरच विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये त्याची शैक्षणिक प्रगती होत असते. आपण पहिला टॉपिक बघूया स्टुडंट. ठीक आहे, आता आपण वर्गामध्ये जर बघितलं तर तुमच्या वर्गामध्ये विद्यार्थी मित्रांनो 30 पोरं असतील, 40 पोरं असतील, 50 पोरं असतील, जेवढे स्टुडंट असतील तेवढे. आपण जर बघितले की सर्वच विद्यार्थी हे सारख्या लेवलचे, सारख्या माइंडसेटचे नसतात. काही विद्यार्थी असे असतात की जे फास्ट लर्नर असतात, बरोबर आहे. फास्ट लर्नर म्हणजे काय, की ज्या विद्यार्थ्याला एकदा सांगितलं तर लगेच समजतं. ते जे विद्यार्थी असतात हे गॉड गिफ्ट विद्यार्थी, ज्यांना जो मेंटॅलिटी पॉवर जो आहे, त्यांचा जो ब्रेन आहे तो गॉड गिफ्टेड असतो, म्हणजे त्याला एकदा सांगितलं तर समजून जातं. दुसरे जे विद्यार्थी असतात ते मीडियम लर्नर असतात. मीडियम लर्नर विद्यार्थी काय करतात, त्यांना 2-4 वेळा सांगण्याची गरज असते. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो विद्यार्थी असते तो स्लो लर्नर असते. स्लो लर्नर म्हणजे काय, त्याला 4-5 वेळा 6-7 वेळा सांगण्याची गरज असते. म्हणजे आपल्या विद्यार्थी दशेमधले हे 3 प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असतात. आपण आता कोणत्या प्रकारामध्ये मोडतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता शाळेमध्ये काय होतं की शाळेमध्ये शिकवताना कोणतेही जे शिक्षक असतात ते विशिष्ट 1 वेळा 2 वेळा 3 वेळा रिव्हिजन करू शकतात, वारंवार रिव्हिजन करू शकत नाही. याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये जे फास्ट लर्नर विद्यार्थी असतात त्यांचा विचार करून कोणतेही शिक्षक काय करतात फ्युचरमध्ये किंवा टीचिंग करत असताना हे समोर जातात. मग याच्यामध्ये नुकसान कोणाचं होते, तर नुकसान होतं मित्रांनो मीडियम लर्नर आणि स्लो लर्नर विद्यार्थ्याचा. कारण की तो विद्यार्थी हा विचारत नाही, घाबरतो, त्याला टॉपिक समजलेला नसतो आणि त्याला वारंवार सांगण्याची गरज असते, परंतु तो विद्यार्थी आपल्या सोयीनुसार शिकू शकत नाही. हा एक महत्वाचा फॅक्टर झाला स्टुडंट्स मीन्स विद्यार्थी. दुसरं असते या ठिकाणी पॅरेंट्स. पॅरेंट्स पण हा तेवढाच इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या विद्यार्थ्याच्या अकॅडमिक सक्सेसमध्ये. जर आपण विचार केला तर 3 पद्धतीचे पालक आपल्या आजूबाजूला दिसतात. पहिलं असते नॉन एज्युकेटेड पालक. नॉन एज्युकेटेड म्हणजे जे शिकलेले नसतात. शिकलेले नसल्यामुळे काय होतं की ते विद्यार्थ्यांना एज्युकेशन बद्दल फारसं अवेअरनेस नसते त्यांना, किंवा ते जे पालक असतात नुसतं आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी सकाळपासून तर रात्रभरपर्यंत काम करत असतात आणि असे जे पालक असतात ते विद्यार्थ्यांकडे फारसे लक्ष द्यायला असक्षम असतात. ओके, दुसरं असते एज्युकेटेड पालक. एज्युकेटेड म्हणजे जे शिकले असतात. आता शिकले जे पालक असतात हे जनरली काय करतात की मुलांना जे मुलं जवळपास 5वी असेल, 6वी असेल, KG1 असेल, 1, 2, 3, 4 हे जे वर्गातले असतात ह्या वर्गातले एज्युकेशन ते देऊ शकतात. परंतु मुलगा जसा वर गेला म्हणजेच 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी असं जर गेलं तर ते जे एज्युकेटेड पालक आहेत हे आपल्या पालकांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना हे समजून सांगू शकत नाही, कारण की त्यांचा सिलेबस जो असते वास्ट असते, मोठा असते, नवीन असतो आणि यांनी जे एज्युकेशन घेतलेलं असते ते एज्युकेशन जो असते तो तुमचा जुन्या पद्धतीचा असते. त्याच्यामुळे हे जे पालक असतात हे पालक काय करू शकत नाही, हे पालक त्या विद्यार्थ्यांचं परिपूर्ण फ्युचरमध्ये समाधान करू शकत नाही. ओके, तिसरे जे पालक असतात ते असतात हायली एज्युकेटेड. हायली एज्युकेटेड म्हणजे काय,
तर जे पालक खूप जास्त शिकलेले असतात ते पालक काय करतात, त्यांचं इन्कम सोर्स खूप जास्त असते. इन्कम सोर्स जास्त असल्यामुळे ते 24 अवर्स खूप बिझी असतात पैसे कमवण्यामध्ये, आर्थिक गोष्टी मिळवण्यामध्ये. तर हे पण पालक काय करतात की विद्यार्थ्यांकडे फारसं लक्ष देऊ शकत नाही. हे पालकांच्या समस्या आहेत मित्रांनो. ओके, मग ह्या समस्या दूर करण्यासाठी विद्यार्थी किंवा पालक काय करतात, जर एखादी गोष्ट पालकाला विद्यार्थ्याला अडचण येत असेल तर मग तो काय करतो, ट्युशनकडे वळतो. म्हणजे त्याचा अर्थ हे पालकांच्या या ठिकाणी आपल्याला समस्या दिसतात, तर ह्याही समस्याचं या ठिकाणी आपल्याला बाळांनो निराकरण करता येतं. तिसरं मेन कॅरेक्टर आहे ते म्हणजे टीचर. शिक्षक हे देखील इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. कसं इम्पॉर्टंट रोल प्ले करतात, कारण तुम्ही बघा की शिक्षकांकडे हा लिमिटेड टाइम असतो. त्यांच्याकडे जो पिरियड घ्यायचा जो वेळ असतो तो लिमिटेड असतो. म्हणजेच त्यांच्याकडे अर्धा तास पाऊण तास शिकवण्याचा असतो, फारसा वेळ नसतो. त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे शिकवत असताना त्यांचं जे वर्षभराचं महिन्याचं जे कॅल्क्युलेशन असते ठरलेलं असते. त्यांना ठरलेलं असते की एवढ्या दिवसांमध्ये एवढं प्रकरण कंप्लीट करायचं आहे, एवढा टॉपिक कंप्लीट करायचा आहे. आणि त्यांचे जे रिपिटेशनचा पार्ट असतो, विद्यार्थी शाळेमध्ये किंवा एखाद्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना 1 वेळा किंवा 2 वेळा किंवा 3 वेळा रिपिटेशन करू शिक्षक सांगतात. वारंवार सांगू शकत नाही, कारण की त्यांचा टाइम बॉन्ड हे ठरलेला असते. जो विद्यार्थी स्वतःहून विचारतो, जो विद्यार्थी स्वतःहून जातो, तर त्या विद्यार्थ्याला शिक्षक सांगतात. परंतु शिक्षकांचा वेळेचा अभाव, विद्यार्थी संख्या यामुळे पण अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी शिक्षकांसमोर उभे होतात. तर हे आहेत आपल्या सगळ्यात महत्वाच्या अडचणी जे पालक, विद्यार्थी आणि टीचर समोर निर्माण होतात. तर बाळांनो, या ठिकाणी आपण ह्या ज्या समस्याचं सोल्युशन काढलेलं आहे, ते समस्याचं सोल्युशन म्हणजे फिजिकल आणि डिजिटल लर्निंग. ओके, फिजिकल आणि डिजिटल लर्निंग यालाच म्हणतो आपण फिजिटल लर्निंग. या दोघांचं कॉम्बिनेशन आपण काय केलं, फिजिकलचं आणि डिजिटलचं या दोघांचं कॉम्बिनेशन आपण केलं. आज आपण फिजिकल लर्निंग घेतच आहोत, काही काही ठिकाणी लोक डिजिटल लर्निंग घेत आहेत. परंतु आपण काय केलं, विद्यार्थ्याच्या हिताचं लक्षात घेऊन आपण फिजिकल आणि डिजिटल या दोन्ही पद्धतीचे कॉम्बिनेशन या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे फिजिटल लर्निंग. आता या फिजिटल लर्निंग निर्माण मागे काही सायन्स असेल किंवा काही शास्त्र असेल, या मागचं एक स्पेशल शास्त्र आहे. ते शास्त्र म्हणजे असं की या मागचं एक विज्ञान असं आहे की एडलर डेल नावाचे जे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत, यांच्या म्हणण्यानुसार की एखादी गोष्ट जर आपण ऑडिओ व्हिडिओ पद्धतीने जर बघितली तर ते आपल्याला 40% लक्षात राहतं. हे खरं आहे का? जर आपण एखादी घटना जर बघितली, आपल्या मुलाला जर म्हटलं की बाळा आज एखादा त्याला आपण मूवी दाखवला, आज त्याला एखाद्या आपण समजा पिक्चर दाखवला, आणि तो पिक्चर दाखवल्यानंतर त्याला जर म्हटलं की घरी ही स्टोरी सांग, तर तो काय करतो, ही स्टोरी तो 3 तासाचा पिक्चर तो 10 मिनिटांमध्ये सांगू शकतो. पण त्याला एखादा प्रकरण जर विचारलं तर तो प्रकरण जो होतो तो त्याला सांगायला कठीण जातं. बरोबर आहे, कारण तो ऑडिओ व्हिडिओ पद्धतीने तो कन्सेप्ट किंवा तो प्रकरण शिकत नाही. हे शास्त्रज्ञ काय म्हणतात की जर एखादी गोष्ट ऑडिओ व्हिडिओ पद्धतीने बघितली, एखादी घटना आपल्या समोर जर एखादी घटना घडत असेल, ती घटना जर आपण आपल्या डोळ्यांनी बघितली तर ते आपल्याला लगेच लक्षात राहतं. बरोबर, तर ऑडिओ व्हिडिओ पद्धतीने जर बघितलं तर ते 40% लक्षात राहतं. तेच जर आपण त्याच गोष्टीला जर आपण लिहून काढलं ते आपल्याला 30% लक्षात राहते. 30% आपल्याला ते काय होतं, लक्षात राहतं. आणि त्याच गोष्टीला जर आपण एकदा वाचून काढलं तर ते आपल्याला 20% लक्षात राहतं. या तिघांचंही जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला 90% लक्षात राहतं. ठीक आहे, आपल्याला आता 100% जर लक्षात ठेवायचं असेल तर त्याची 1-2दा आपल्याला रिव्हिजन करायची असते. हे शास्त्रीय कारण त्या मागचं आहे. ओके, परंतु आपलं काय होत आहे, आपल्या मुलांसंदर्भात काय होत आहे की आपल्या मुलांमध्ये फक्त या 2 पद्धतीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी दिसते, तो म्हणजे रीडिंग आणि रायटिंग. ऑडिओ व्हिडिओ पद्धतीचा जो कन्सेप्ट आहे तो फारसा विद्यार्थ्यांचा घेतला जात नाही, म्हणून विद्यार्थी आपल्या एज्युकेशन मध्ये काय पडत आहे, कमी पडत आहे. ओके, आता हा जो विचार आहे, हा विचार मांडणारे व्यक्तिमत्व आहे. ज्या व्यक्तीने हा विचार ऍक्सेप्ट केला आणि कोरोना काळामध्ये विद्यार्थ्याचं जो नुकसान झाला, त्या नुकसाना आधारित त्याच्या लक्षात आलं की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काय फरक आहे, हा शास्त्रीय कारणाचा विचार त्यांनी केला. आणि या व्यक्तीने, ज्यांचं नाव आहे मिस्टर निलेश खेडकर, त्यांनी काय केलं, एज्युटेक प्रायव्हेट कंपनीची काय केली, स्थापना केली. या कंपनीची जी स्थापना झालेली आहे, हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट स्थापन झालेला 2022ला पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी. आणि आज
हा कन्सेप्ट पूर्ण भारतामध्ये 15 राज्यापेक्षा जास्त ठिकाणी पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी 50,000पेक्षा जास्त विद्यार्थी आज हा कोर्स किंवा हा एज्युकेशन प्रणालीचा यूज करते आणि हा पूर्ण भारतामध्ये याचा सध्या काय होत आहे, वापर होत आहे. आणि ही एक फास्टेस्ट ग्रोईंग एज्युटेक कंपनी या ठिकाणी ग्रोईंग कंपनी म्हणून आपली प्रगती करत आहे. तर मित्रांनो, महत्वाचं असं आहे की या ठिकाणी हे जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाला या कन्सेप्टवर अवॉर्ड्स मिळालेले आहेत. म्हणजेच काय की हे एक शासन मान्यता प्राप्त सिलेबस आहे किंवा शासन मान्यता प्राप्त या ठिकाणी हा कन्सेप्ट आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी नितीन गडकरी जे आहेत, आपले कोश्यारी साहेब आहेत, हे एवढ्या मोठ्या हस्तींच्या हस्ते यांना प्रमाणपत्र किंवा हे जे कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवर एक प्रोत्साहन पण मिळत आहे. म्हणजेच सांगण्याचा अर्थ की हा एक गव्हर्नमेंट ऑथराइज्ड आणि त्याला म्हणूया आपण एक ऑथराइज्ड सिलेबस आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. I would like to request the Honorable Governor to honor Nilesh Khedekar with this award. Nilesh Khedekar. या ठिकाणी निलेश खेडेकर यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. आणि तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने हा ऑथराइज्ड गव्हर्नमेंट ऑथराइज्ड सिलेबस या ठिकाणी तुमच्यासाठी प्रोव्हाइड केला गेलेला. आता महत्वाचं आहे की काय आहे हा सिलेबस, कशा पद्धतीने ज्या काही अडचणीचा सामना तुम्ही करत आहात किंवा पालक करत आहेत, त्या अडचणीचा सामना कशा पद्धतीने आपल्याला दूर करायचा आहे, कशा पद्धतीने वर्क करते या संदर्भात आपण शिकणार आहोत. याचं नाव आहे फिजिटल लर्निंग सिस्टम. आता या फिजिटल लर्निंग सिस्टम मध्ये आपण काय केलेलं आहे, तर आपण या ठिकाणी काही बोर्ड्स इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे हे जे बोर्ड्स आहेत हे अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये सीबीएसई बोर्ड आहे, स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम आहे, महाराष्ट्र बोर्ड सेमी इंग्लिश मीडियम आहे, मराठी मीडियम आहे, सीबीएसई हिंदी मीडियम आहे. हे जे बोर्ड्स आहेत हे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा, याच्यामध्ये आपण हे जे फिजिटल लर्निंग सिस्टम आहे याच्यामध्ये आपण 2 पद्धतीचं कॉम्बिनेशन केलंय. पहिलं कॉम्बिनेशन आहे डिजिटल. डिजिटल मध्ये काय केलं आपण, जे आपल्याकडे हायली क्वालिफाईड IIT बेस्ड आणि जे अतिशय बेस्ट टीचर आहेत या 70 लोकांच्या टीमने मिळून काय केलेलं आहे, एका स्टुडिओमध्ये जो विद्यार्थ्यांचा सिलेबस आहे त्या सिलेबसला आपण काय केलेलं आहे, रेकॉर्ड केलेलं आहे. ओके, रेकॉर्ड केलेल्यानंतर त्या व्हिडिओजला आपण काय केलेलं आहे, ग्राफिक्स आणि अॅनिमेशन दिलं. तर ग्राफिक्स अॅनिमेशन कशासाठी दिलं की विद्यार्थ्यांना ती गोष्ट अधिक सहज आणि सोप्या पद्धतीने समजावं म्हणून, प्रॅक्टिकली ती गोष्ट समजावी म्हणून आपण त्याच्यामध्ये ग्राफिक्स आणि अॅनिमेशन ऍड केलं. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एखादं कार्टून समजतं, ज्या पद्धतीने एखादी मूवी समजतं, ज्या पद्धतीने एखादी सिरियल समजतं, ठीक आहे, त्या पद्धतीने आपण काय केलं, त्याच्यामध्ये ग्राफिक्स अॅनिमेशन टाकलं म्हणजे विद्यार्थ्यांना ते सहज समजेल. आणि या ग्राफिक्स अॅनिमेशनला आपण काय केलं, QR कोड मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याला 24 आवर टीचर अवेलेबल करून दिलं. म्हणजे काय, तर विद्यार्थ्याला जेव्हा गरज भासली तेव्हा तो काय करू शकतो, त्या 24 आवर ते जे व्हिडिओज आहेत ते विद्यार्थ्याला अवेलेबल करून दिला. तर हे कुठं अवेलेबल करून दिलं, तर आपला एक ऑलरन ऍक्ट नावाचा ऍप असतो. या ऍप मध्ये हा सगळ्या कंटेंट असतो आणि हे जे व्हिडिओज आहेत या व्हिडिओला आपण काय केलं, या व्हिडिओला आपण स्मार्ट बुक मध्ये टाकलं. ठीक आहे, आता या स्मार्ट बुकला आपण फिजिकल बुक म्हणतो. या फिजिकल बुक मध्ये यालाच आपण स्मार्ट बुक म्हणतो. याच्यामध्ये काय काय कव्हर केलं आपण एक एक समजून घेऊया. आपण याच्यामध्ये टॉपिक्स कव्हर केले, याच्यामध्ये आपण टेक्स्टुअल क्वेश्चन कव्हर केले, याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा क्वेश्चन कव्हर केले, याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीज कव्हर केली, याच्यामध्ये आपण या टॉपिकला QR कोड मध्ये कन्वर्ट केलं. आता हे हळूहळू कसं वर्क करतं आपण या ठिकाणी समजून घेणार. ओके, आइए समझते हैं एड्यूटेक बुक्स कैसे काम करते हैं. इस बुक में चैप्टर के हर एक कॉन्सेप्ट यानी अवधारणा के सामने एक QR कोड है. उसी तरह हर एक क्वेश्चन यानी सवाल के सामने भी एक QR कोड है.
जब आप हमारे ऐप के जरिए इन यूनिक क्यूआर कोड्स को स्कैन करेंगे तो एक एक्सपर्ट टीचर आपके सामने आएंगे जो इंटरैक्टिव ग्राफिक्स के साथ डिटेल में आपको वो अवधारणा समझाएंगे। To understand the second property, let me have a plane mirror with me, and I'm going to tilt this torch. So now, what we are going to do is, we are going to switch the torch once again. You just saw that when I switched the torch on, there was a beam of light which went in a particular direction, and it bounced back from the plane mirror, and this bouncing back of light is called as reflection of light. हमारी क्यूआर बुक्स में टेक्स्ट बुक के सभी प्रश्नों के हल वीडियो फॉर्मेट में हैं। इसी के अलावा एडिशनल क्वेश्चंस यानी अतिरिक्त प्रश्न के आंसर्स भी हैं। हमारी बुक्स में आंसर्स लिखकर राइटिंग प्रैक्टिस करने के लिए स्पेस भी दिया गया है। आप हमारे बुक्स कहीं से भी और कभी भी एक्सेस कर सकते हैं और कभी भी पढ़ सकते हैं। अब आपका बच्चा कभी भी किसी क्लास या ट्यूशन की वजह से अपना फुटबॉल मैच मिस नहीं करेगा। चला तर आपण काय केलंय, आपला जो बुक आहे या बुकला आपण काय केलं, काही पार्ट मध्ये डिवाइड केलंय. पहिला आहे आपलं टॉपिक वाईज व्हिडिओ. तर सर्वात प्रथम शाळेमध्ये पण काय होतं की शिक्षक काय करतात, एखादा टॉपिक जो आहे तो या पद्धतीने शिकवतात, बरोबर लक्षात. आता टॉपिक हे जे शिकवलं जातं याच्यानंतर विद्यार्थ्याला घरून होमवर्क करायला लावलं जातं की बेटा आपला टॉपिक शिकलेला होता, आपण झालेला, आपला प्रकरण कंप्लीट झालाय, तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी व्हिडिओ आपला तुम्हाला काय करायचं होमवर्क करायचं आहे. सेम या ठिकाणी आपण काय केलं, एका टॉपिकवर पर्सनली एक व्हिडिओ टाकलेला आहे. पर्सनली एक व्हिडिओ म्हणजे हा पूर्ण टॉपिक कव्हर करतो मोठं, ठीक आहे. आता विद्यार्थी काय करतात, घरी गेल्यानंतर जर त्याला एखादी अडचण आली असेल, जर त्याला एखादा प्रश्न समजला नसेल तर तो काय करतो, तो एकतर शांत बसून राहतो, त्याला समजत नाही. ज्याला जो प्रश्न समजले तो सोडवणार, परंतु विद्यार्थी काय करतो, घरी गेल्यानंतर विसरतो किंवा जे गोष्ट त्याला समजते तो लिहितो, परंतु जी गोष्ट समजत नाही तेव्हा त्याच्याकडे उपाय एकच असते, आई वडिलांना विचारणे. दुसरी गोष्ट युट्यूब किंवा इतर नेटमध्ये सर्चिंग करणे, किंवा मग तिसरी गोष्ट असते की शांत बसणे आणि आपल्या आई वडिलांना, आपल्या शाळेमध्ये शिक्षकांना दुसऱ्या दिवशी विचारणे. म्हणजे यावेळी काय होतं, त्याला जे अडचण आली त्या अडचणीचं निराकरण होत नाही. आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे प्रत्येक प्रश्न दिलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाला आपण पर्सनल एक क्यूआर कोड दिलेला आहे. प्रत्येक प्रश्नाला एक पर्सनल क्यूआर कोड दिलाय आणि त्याच्या खाली आपण त्याला जागा पण दिलेली आहे. आता इथं काय होत आहे, तो विद्यार्थी आपल्या पद्धतीने 24 आवर त्याच्याकडे टीचर अवेलेबल आहे. त्याला 12 वाजता गरज भासली तर तो काय करेल, त्या प्रश्नाला स्कॅन करेल, व्हिडिओ बघेल, एक वेळा समजून घ्यायचा, एक वेळा समजून घेईल, 4 वेळा समजून घ्यायचा, 4 वेळा समजून घेईल. त्याला जेवढ्या वेळा समजून घ्यायचा तेवढ्या वेळा तो समजून घेईल. ओके. आणि तेही ग्राफिक्स मध्ये असल्यामुळे त्याला काय होईल, ते इझिली सहज समजेल. लक्षात. आता इथे काय होत आहे, या ठिकाणी रायटिंग, रीडिंग आणि ऑडिओ व्हिडिओ या तिघांचंही कॉम्बिनेशन या ठिकाणी होत आहे. म्हणजे व्हिडिओ ऑडिओ व्हिडिओ पद्धतीने पाहत आहे, त्याच्यानंतर रायटिंग पद्धतीने लिहितही आहे आणि वाचनही करत आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ की आपण काय केलंय की प्रत्येक टॉपिकवर या ठिकाणी क्यूआर कोड टाकलेला, विद्यार्थ्यांनी स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी ग्राफिक्स अॅनिमेशनने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना टीचर काय करतात, शिकवतात. दुसरं आपण काय केलं, दुसरा जो टॉपिक आहे आपला, प्रत्येक प्रकरणावर आपण काय केलेले आहेत, क्वेश्चन्स टाकलेले आहेत. आता टॉपिक तर झाला, टॉपिकच्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक प्रश्न टाकले. तर पुस्तकीमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते तर आपण टाकलेच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त मॅक्झिमम 50 ते 60 क्वेश्चन आपण या ठिकाणी टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये सगळे व्हेरायटी आपण इन्क्लूड केलेली आहे. ज्याच्यामध्ये जोड्या लावा, रिकाम्या जागा, फिल इन द ब्लँक्स किंवा मग पझल असेल, शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं की विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त सराव व्हावा या मागचा हा हेतू आहे. लक्षात. म्हणजे विद्यार्थी जो शास्त्रीय कारणानुसार जो शास्त्रांनी जे सांगितलं आहे की या पॅटर्नने विद्यार्थी शिकला पाहिजे, तर तो पॅटर्नचा या ठिकाणी परिपूर्ण वापर या ठिकाणी आपण करतोय. ओके. फक्त स्कॅन करायचं आहे, एक टीचर येतात, त्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करून सांगतात आणि फुल एक्सप्लेनेशन केल्यानंतर त्याचं रायटिंग वगैरे सगळं तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी सांगितलं जाते. हा आपला पुस्तकीचा दुसरा भाग. ओके. आपल्याला इथं स्कॅनर असतो आपल्या ऍपमध्ये, त्या ऍपमध्ये स्कॅन करायचं आणि त्या ठिकाणी ते बघायचं. ओके.
त्याच्यानंतर तिसरा पाढ आपण कव्हर केलेला आहे, तो म्हणजे असेसमेंट. तिसरा पार्ट आहे आपला असेसमेंट. असेसमेंट म्हणजे काय? टेस्ट. आता होतं काय मित्रांनो, की आपल्या शाळेमध्ये किंवा कोचिंगमध्ये ही जी टेस्ट होते किती प्रकरणानंतर होते? प्रथम घटक चाचणी असेल, द्वितीय घटक चाचणी असेल, प्रथम सत्रात असेल, म्हणजे 4-5 प्रकरणानंतर होते. मनुष्य हा विसरगोळा प्राणी आहे, तुम्हाला माहिती आहे. याच्यात काय होतं की विद्यार्थी जर 5वा प्रकरण समजा सुरू असेल तर पहिला प्रकरण विसरून जातो. 5वा प्रकरण जर सुरू असेल तर पहिला प्रकरण काय होतो? तो विसरून जातो. ओके. मग अशा वेळी काय होते, जर ऑडिओ व्हिडिओ पद्धतीने जर आपण या फॉर्मॅटमध्ये जर अभ्यास केला तर विद्यार्थी विसरत नाही. त्याच्यानंतर शाळेमध्ये किंवा कोचिंगमध्ये काय होत आहे की विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे पेपर घेतलं की पेपर घेतल्यानंतर काय होतं की 4-5 प्रकरणानंतर पेपर घेतले की त्याचे मार्क जे आहेत ते 5-6 दिवसांनी माहित होते, 10 दिवसांनी माहित होते. काही काही लोकांना डायरेक्ट रिझल्ट मध्ये मार्क माहित होते. बरोबर आहे. मग आता आपल्या विद्यार्थ्याचं समजा काही चुकलं असेल त्या पेपरमध्ये तर त्याचं अनालिसिस होतं का? वर्गामध्ये ते सांगितलं जातं का आपल्या पोराची चूक कुठं आहे, की त्याचे अक्षर चुकले आहे, त्याची एक स्पेलिंग चुकली आहे, त्याचा प्रश्न चुकलाय? याचं निराकरण त्या ठिकाणी होत नाही. आपण काय केलंय, आपला तिसरा जो पार्ट आहे असेसमेंट, या असेसमेंट पार्ट मध्ये काय केलं आपण प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी लगेच टेस्ट दिली आहे. टेस्ट दिल्यानंतर त्याचं काय केलेलं आहे? आन्सरिंग लगेच दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याला मार्क माहित होऊन जाते. जसं 50 मार्काचा पेपर आहे त्याला 40 मार्क मिळाले, लगेच इन्स्टंट माहित झालं. आता 40 मिळाल्यानंतर त्याचे 10 जे प्रश्न आहेत, या 10 प्रश्नासमोर काय होतं, लगेच एक व्हिडिओ ओपन होतं, जेणेकरून विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी लगेच इन्स्टंट निराकरण होतं. त्या प्रश्नाचं उत्तर ग्राफिक्स आणि अॅनिमेशनद्वारे या ठिकाणी कव्हर केलं जातं. म्हणजे इन्स्टंट मार्क, इन्स्टंट टेस्ट आणि इन्स्टंट या ठिकाणी विद्यार्थ्याचं सोल्युशन पण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी काय करत आहोत? प्रोव्हाइड करत आहोत. आता हे कशा प्रकारे वर्क करतं हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. हमारी क्यूआर बुक्स के हर चैप्टर के एंड में एक स्मार्ट असेसमेंट है जो एमसीक्यू बेस्ड है, जिसे ये पता चलता है कि आपके बच्चे को चैप्टर कितनी अच्छी तरह से समझ आया है। असेसमेंट सबमिट करने पर ये आपको बताता है कि कौन से आंसर्स सही हैं और कौन से गलत। हर गलत आंसर के बगल में एक व्यू ऑप्शन होता है, जिसे सिलेक्ट करने पर वो वीडियो खुलता है जो उस क्वेश्चन से रिलेटेड है, जिसे देखकर आपका बच्चा अपनी गलतियां सुधार सकता है और अच्छे मार्क्स ला सकता है। मैं जानता हूं आप यही चाहते हैं, सो व्हाई वेट, गो फॉर एड्यूटेक बुक्स, क्योंकि एड्यूटेक क्यूआर बुक्स टेक्स्ट बुक, वर्कबुक, गाइड एंड नोटबुक का कॉम्बिनेशन है जो कवर करता है टेक्स्ट बुक के हर एक चैप्टर, हर एक क्वेश्चन और एडिशनल क्वेश्चंस भी, वीडियो सॉल्यूशंस और असेसमेंट्स के साथ। तो अब आपके बच्चे के अच्छे मार्क्स स्कोर करने का वन स्टॉप सॉल्यूशन, एड्यूटेक क्यूआर बुक्स। अशा पद्धतीने कशा या ठिकाणी वर्क करतंय. आता आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेस पण प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. आता लाईव्ह क्लासेस असे प्रोव्हाइड केलेले आहेत, जसं आता विद्यार्थ्यांनी अभ्यास केलं, सगळं केलं. आता होतं काय, लाईव्ह क्लासेसमध्ये तरी विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असतील किंवा विद्यार्थी काय करतो की विद्यार्थ्याची जी शाळेमध्ये जी संख्या असेल किंवा 50 विद्यार्थी आहेत किंवा 40 विद्यार्थी आहेत, विद्यार्थी काय म्हणतो की मी 40 विद्यार्थ्यांमध्ये हुशार आहे, की 40 विद्यार्थ्यांमध्ये तो आपली कॉम्पिटिशन शोधत असतो. आपल्या याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण की विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेस एक फीस फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑलरेडी पूर्णचं पूर्ण टाइम टेबल आपण प्रोव्हाइड करतो 15 दिवसा अगोदरचं. समजा या बुक्सद्वारे किंवा या पद्धतीने समजा विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला आणि शाळेमध्ये जर तो अभ्यास करून गेला तर काय होईल, तर तुम्हाला असं लक्षात येईल की विद्यार्थ्याला या फॉर्मॅटमध्ये जर अभ्यास केला तर विद्यार्थी अगोदरच काय करेल, शाळेमध्ये शिकवत असताना त्याला प्रत्येक गोष्टी समजणार. समजलं की तो काय करणार, हँडराईज करणार, तो बोलणार, कारण की त्याला ते सगळे येतंय, त्याला ते सगळं समजलंय. जर या बुक मधून तो जर अभ्यास करून गेला तर व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये लिहून गेला, वाचून गेला, एक्झाम सोडवली. ओके. तर सांगितल्यानंतर काय होईल, जर विद्यार्थी जर बोलत असेल तर याचा अर्थ त्याला शाळेमध्ये शाबासकी मिळेल.
शाबाशी जर मिळाली तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल. त्याचा कॉन्फिडन्स लेवल जर वाढला की तो पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच भागाला समोरचा पुढचा भाग पुन्हा त्याच पद्धतीने तो अभ्यास करून जाणार. म्हणजे सांगण्याचा अर्थ या फॉर्मॅटमध्ये काय होत आहे की विद्यार्थ्याला समजत आहे म्हणून तो काय करत आहे, अभ्यास करत आहे, यांचा इंटरेस्ट वाढत आहे, त्याला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये त्या गोष्टी समजत आहे. तर आपण काय केलं या ठिकाणी 15 दिवसा अगोदरच विद्यार्थ्याचा टाइम टेबल फिक्स असतो. टाइम टेबल फिक्स असला की त्याला टॉपिक दिलेलं असते. त्या टॉपिक मध्ये लाईव्ह सेशन मध्ये शिक्षक येतात आणि शिकवतात विद्यार्थ्यांना. शिकवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना काय करतात, क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभागी करून घेतात. संपूर्ण विद्यार्थी काय करतात, त्या ठिकाणी क्विज देतात. आता क्विज कशा पद्धतीने कंडक्ट होतं या ठिकाणी आपण बघूया. ठीक आहे. आप बघा. जरूर जानते होंगे कि बच्चों को गेम्स खेलना कितना पसंद है, इसलिए हमने एड्यूटेक में एजुकेशन को गेमिफाई किया है. कैसे? लाइव लेक्चर्स इन द फॉर्म ऑफ क्विजेस. जी हां, हमारे बैटल ऑफ ब्रेन्स में हम टेस्ट को क्विज के फॉर्म में कंडक्ट करते हैं. बच्चों को अक्सर दुविधा होती है, व्हाट टू स्टडी, माने क्या पढ़े, हाउ टू स्टडी, कैसे पढ़े, जिसके लिए बच्चों को पहले से 1 महीने का टाइम टेबल दिया जाता है कि कौन से डे पर कौन सा क्विज होने वाला है और उसके लिए बच्चों को कौन से टॉपिक्स प्रिपेयर करने हैं. बच्चे वो सारे टॉपिक्स QR कोड्स स्कैन करके प्रिपेयर करते हैं और हमारे टीचर्स क्विज कंडक्ट करते हैं. इसी के साथ टीचर्स उन्हें ये भी बताते हैं कि पढ़ाई किस तरह से करनी है. क्विज में हर सही आंसर पर कुछ पॉइंट्स मिलते हैं और जितना तेज वो आंसर करे उससे कुछ बोनस पॉइंट्स भी मिलते हैं. इस बेसिस पर एक लीडर बोर्ड तैयार होता है जिससे बच्चों की रैंकिंग्स बनती है. सबसे इंपॉर्टेंट बात यह है कि हर क्वेश्चन के बाद टीचर उस क्वेश्चन को बच्चों के साथ डिस्कस करते हैं कि कौन सा आंसर सही है और क्यों. और जो एक्सप्लेनेशन होता है वो एनिमेशंस के द्वारा होता है. तो क्विज के लिए तैयार हो? चलिए शुरू करते हैं. इट स्टार्ट्स इन 3, 2, 1 and this is your question. Within 1 second. चला, तर अशा Within- पद्धतीने बाळांनो या ठिकाणी हा फॉर्मॅट द्वारे विद्यार्थ्यांना टीचिंग केली जातं. गोष्ट अशी की विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सगळ्या व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये शिकवल्या जातात. ठीक आहे. आता जिथपर्यंत मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तिथपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला निश्चितच समजलेल्या असतील. चला, तर आपल्याकडे कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत, मॅक्झिमम आपल्याकडे कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये आपल्याकडे सप्लिमेंटरी कोर्सेस आहेत, अकॅडमिक कोर्सेस आहेत आणि युनिव्हर्सल कोर्सेस आहेत. ओके. जर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याकडे कशा पद्धतीने पालक वर्ग किंवा ते तुम्ही बघू शकता आमचे CMD आहेत आणि आपले मुख्यमंत्री जे आहेत या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी लोकांचा फार मोठा या ठिकाणी कल आहे. लोक आवडीने पुस्तकं घेतात, अभ्यास करतात. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर जे विद्यार्थी वर्ग 10वी मध्ये कशा पद्धतीने मार्क्स घेतलेले आहे, आता हे 10वीचं कॅल्क्युलेशन आहे आपल्याकडे, परंतु तुम्हाला हे लक्षात येईल की ह्या गोष्टी सगळ्या वर्गासाठी देखील अवेलेबल आहेत. ओके. चलो, तर हे तुमच्या लक्षात येईल. पर्सेंटेज विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कशा पद्धतीने सगळे विद्यार्थी अबव्ह 90 आहेत. आपल्याकडे 99% वाले पण विद्यार्थी आहेत. त्यांचे अनुभव आपण सुरुवातीला ऐकलेले आहात. सगळ्यात जास्त विद्यार्थी बघा मॅथ सायन्स मध्ये मार्क्स पर्सेंटेज जे आहेत, आणि विद्यार्थी पण ह्याच 2 विषयामध्ये कमी पडतात आणि ह्याच 2 विषयाचे ट्युशन्स लावतात. त्याच्यामुळे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. 99% घेणारे पण आपल्याकडे विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर आपण जे सांगितलं की विद्यार्थ्यांचं जे गेमिंग पद्धतीने विद्यार्थ्यांचा जो लीडर बोर्ड तयार होतो, याच्यामध्ये आपण काय करतो की विद्यार्थ्यांना प्राइजिंग देतो. जो विद्यार्थी प्रथम प्राइज येतो त्याला आपण 150 रुपये प्रोव्हाइड करतो. ओके. जो विद्यार्थी प्रथम प्राइज येतो त्याला 150 रुपये प्रोव्हाइड करतो. जो विद्यार्थी द्वितीय प्राइज येतो त्याला आपण 125 रुपये प्राइज पे करतो.
म्हणजे 3रा नंबरचा विद्यार्थी तो वर्गानुसार त्याला 50 रुपये प्राइस करतो. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण 100, 150, 125, 80, 50 अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना काय करतो, एक प्रोत्साहनपर म्हणून आपण काय करतो, प्राइस देतो. ओके, हे प्राइस दिल्यामुळे काय होते की विद्यार्थ्यांना, आमचा हेतू हे नाही की विद्यार्थ्यांना पैसे या ठिकाणी, विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पैसे देणे आपला हेतू नाही आहे, तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिपच्या रूपाने त्याला प्रोत्साहन वाढवणे हा महत्वाचा हेतू असतो. आपण काय करतो की विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या रूपाने पैसे प्रोव्हाइड करतो आणि हे जे पैसे आहेत पॉईंटच्या रूपाने त्याच्या ऍपमध्ये जमा होतं आणि ऍपमध्ये जमा झाल्यानंतर तो सहज कधी पण विड्रॉल करू शकतो. ओके, हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता आपण काय केलंय, विद्यार्थ्यांसाठी 12,000 पासून तर 15,000 स्कॉलरशिप वर्षभरामध्ये पेड करतो. म्हणजेच एखादा विद्यार्थी जर अभ्यास करून जर या ठिकाणी स्कॉलरशिप जर मिळवत असेल तर तो जवळपास वर्षभरामध्ये 12,000 ते 15,000 रुपये स्कॉलरशिपच्या रूपाने मिळवू शकतो. वर्गामध्ये विद्यार्थी काय करतो की स्पेशल आपली 10, 20, 30, 40, 50 विद्यार्थी आपल्या कॉम्पिटिशन शोधत असतो. परंतु या लाईव्ह क्लासेसमध्ये पूर्ण भारताचे विद्यार्थी असतात, 2,000, 3,000, 4,000 आणि या 4,000 विद्यार्थ्यांमध्ये 2,000 विद्यार्थ्यांमध्ये 1,000 विद्यार्थ्यांमध्ये त्याला कॉम्पिटिशन करावी लागते. म्हणजे विद्यार्थी हा तुमच्या नॅशनल लेवलवर कॉम्पिट करत असतो, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी अभ्यास करत असतो. म्हणजे विद्यार्थ्याची जी रँकिंग आहे हे आपोआपच हळूहळू त्याची कॉम्पिटिशन आणि रँकिंग ही काय होत जाते, हळूहळू वाढत जाते. ओके, आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टींमधून किंवा तुम्ही ज्या अडचणीसाठी आलेले आहात तर तुम्हाला लक्षात येईल की कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल होतं. तर नंबर 1, 24 टीचर अवेलेबल होतं, विद्यार्थ्याचं लेखन वाचन मनन होतं, या ठिकाणी पालक स्वतः टेस्ट घेऊ शकतात, या ठिकाणी वर्ग 10वीचा वर्ग असेल, आता तुम्ही बघा 10वीच्या परीक्षा एकदम स्ट्रिक्ट झालेल्या आहेत. म्हणजे आता जो सिलेबस येत आहे किंवा परीक्षा येणार आहे किंवा आता येत आहे ह्या परीक्षा कशा येतात, कन्सेप्च्युअल बेस येतात. कन्सेप्च्युअल बेस म्हणजे त्याचा कन्सेप्ट हा अगदी समजणं गरजेचं आहे. पहिले होतं की प्रकरणाच्या मागे जर प्रश्न उत्तरे असले तर विद्यार्थी लिहायचे, आता तसं सिलेबस नाही. आता नवीन सिलेबस 6वीचा आलेला आहे, पुढच्या वर्षी 5वी होणार आहे, पुढच्या वर्षी 9वी होणार आहे, 8वी होणार आहे. तर हे जे सिलेबस येते ते कन्सेप्च्युअल बेस्ड आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना किती कन्सेप्ट समजला त्याच्यावरच प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतो. समजा एखादा हार्टची आकृती जर फळ्यावर काढून दिली आणि एखादा समजा व्हिडिओ दाखवला, ठीक आहे, ब्लॅकबोर्डवर किंवा फळ्यावर काढून दिली आणि एक व्हिडिओ दाखवला, तर विद्यार्थ्याला व्हिडिओ फॉर्मॅट मधला टॉपिक अतिशय लक्षातही राहील आणि त्याला अधिक जास्त समजेल. म्हणजे सांगण्याचा अर्थ की विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये जर असेल तर विद्यार्थी कशी प्रगती करू शकतो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. विद्यार्थी सेल्फ स्टडीकडे वळतो, विद्यार्थ्याला गेमिफिकेशन पद्धतीने म्हणजे खेळाच्या पद्धतीने एज्युकेशन मिळत आहे. अभ्यास कसा करायचा, कधी करायचा, त्याचा टाइम टेबल मिळतो, त्याचा टाइमचा मॅनेजमेंट 15 दिवसा पहिले त्याला मिळतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्याला पॉइंट्स मिळतात, रिवॉर्ड मिळतात, स्कॉलरशिप मिळते. ठीक आहे, विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी या ठिकाणी विद्यार्थ्याचे रँक्स ठरतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्यानंतर त्यांचे बॅनर्स येतात, ते बॅनर्स ग्रुपमध्ये पाठवलं जाते. विद्यार्थ्याला एक प्राऊड फील होते की मी आज 1ला नंबर घेतला, आज 2रा नंबर घेतला आणि 3रा नंबर घेतला. ओके, या ठिकाणी विद्यार्थ्यांची संपूर्ण भारतभर मुलांसोबत चर्चा होते, लाईव्ह क्लासेस होतात, MCQची प्रॅक्टिस होते आणि आपला विद्यार्थी हा एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतोय. वर्गामध्ये जर 50 विद्यार्थी असतील, जर विद्यार्थी वर्गामध्ये जर 60-70 विद्यार्थी असतील तर 60-70 विद्यार्थी अभ्यास करणारा विद्यार्थी लक्षात घ्यायचं, अभ्यास करणारा विद्यार्थी हा इतरांसारखाच असतो, परंतु जो वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतो तो विद्यार्थी वेगळा ठरतो. या ठिकाणी आपला विद्यार्थी हा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणार आहे म्हणून तो इतर विद्यार्थ्यांपेक्षा 4 पाऊल पुढे असणार आहे. त्याच्यानंतर शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा एक ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये विद्यार्थी सोडवलेले होमवर्क, सोडवलेले बुकमध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी पाठवतो. त्या ठिकाणी शिक्षक डिस्कस करतात की चुकलं, बरोबर आहे, काय आहे, त्या ठिकाणी पण मार्गदर्शन केलं जातं. विद्यार्थ्याला स्मार्ट बुक्स मिळते शाळेच्या सिलेबसचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक मल्टी लँग्वेज ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे आपल्याकडे. तो म्हणजे कसं, आता होतं काय, मॅक्झिमम 80% किंवा 90% जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, परंतु त्यांना हिंदी किंवा मराठीमध्ये टीचिंग केली जातं. परंतु हिंदी मराठीमध्ये तरी टीचिंग करत असतील, परंतु पेपर विद्यार्थी इंग्रजीतून लिहिणार आहे. मग त्याची इंग्रजीतून सराव होतो का, हा तेवढाच महत्वाचा आहे. बरोबर आहे. म्हणून आपल्या इथं काय केलेलं आहे की आपल्या इथं पूर्ण जो व्हिडिओज आहेत ते इंग्लिश टू इंग्लिश आहे.
त्याच्यानंतर 9वी-10वी स्पेशल आपण ऑप्शन दिलेलं आहे, कारण की लहान मुलांना नाही दिलं. का बरं लहान मुलांना नाही दिलं? कारण की लहान मुलांना त्या गोष्टीची सवय पडली पाहिजे, इंग्रजीची समजून आलं पाहिजे, त्यांना वाचता आलं पाहिजे, त्यांना लिहिता आलं पाहिजे. आता 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांचे आपण मल्टी लँग्वेज ऑप्शन दिले आहे. म्हणजे विद्यार्थ्याला एखादा टॉपिक समजत नसेल तर तो काय करू शकतो, लँग्वेज चेंज करू शकतो. मराठी त्याला इंग्रजीमध्ये असेल तर तोच टॉपिक तोच व्हिडिओ तो मराठीत कन्वर्ट करू शकतो, हिंदीत कन्वर्ट करू शकतो, उर्दूमध्ये कन्वर्ट करू शकतो. आता 15-16 लँग्वेजचा आपण या ठिकाणी काय दिलेलं आहे, ऍक्सेस दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी अफोर्डेबल प्राइस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. मग या पद्धतीने जर आपला मुलगा अभ्यास करत असेल तर निश्चितच तो 4 पाऊल पुढे असणार आहे. तो निश्चितच इतर विद्यार्थ्यांपेक्षा समोर असणार आहे. निश्चितच त्याला ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजेल आणि चांगल्याने जर त्याला आज 5वा वर्ग जर चांगल्याने समजला तर तो 6व्या वर्गामध्ये त्याला प्रगती होईल. 6वा वर्ग जर त्याला कन्सेप्ट केले सगळ्या गोष्टी समजल्या त्याला 7वा वर्ग समजेल. अशा पद्धतीने क्लास टू क्लास हा जर त्याचे कन्सेप्ट जर क्लिअर झाले तर आपला मुलगा 10वी मध्ये निश्चितच 99% घ्यायला पण मागे पडणार नाही. हे आपल्या या ठिकाणी या गोष्टीवरून तुम्हाला कळतं. ओके. आता महत्वाचं हे आहे की या ठिकाणी आपण जर कंपॅरिझन केलं की कशा पद्धतीने या ठिकाणी डिजिटल लर्निंग सिस्टीम वर्क करते तुम्ही बघू शकता. जर आपण ऑनलाईनचा विचार जर केला तर ऑनलाईन मध्ये शिक्षक 1 किंवा 2 तास शिकवतात. ओके. ऑफलाईन मध्ये पण शिक्षक 1 किंवा 2 तास शिकवलं जातं. परंतु डिजिटल लर्निंग सिस्टीम मध्ये काय होतं, विद्यार्थ्याला 24 आवर शिकण्याची संधी मिळते. जेव्हा शिकायचं तेव्हा शिकू शकतो तो. त्याला 12 वाजता अडचण बसली तर 12 वाजता शिकू शकतो. त्याला रात्री 2 वाजता गरज भासली तर 2 वाजता शिकू शकतो. ओके. त्याच्यानंतर ऑफलाईन मध्ये काय होते, विद्यार्थ्याला एकत्रित पद्धतीने शिकवलं जातं. ऑनलाईन मध्ये पण आजकाल एकत्रित पद्धतीने विद्यार्थ्याला शिकवलं जातं. पण आपल्या या डिजिटल लर्निंग सिस्टीम मध्ये टीचिंग हे 1 to 1 होते. ओके. 1 to 1 शिकतो विद्यार्थी आणि स्मार्ट लर्निंग होते. त्याच्यानंतर रिपिटेशनचे जे चान्स असतात क्लासेसमध्ये किंवा शाळेमध्ये हे 1 वेळा 2 वेळा 3 वेळा रिपिटेशनचे चान्स असतात. इथे विद्यार्थी आपल्या लेवलनुसार रिपिटेशन करू शकतो. त्याला 4 वेळा समजण्याची गरज असेल तर 4 वेळा बघेल. त्याला 8 वेळा समजण्याची गरज तर 8 वेळा बघेल. त्याला जेवढ्या वेळा समजून घ्यायचं आहे तेवढ्या वेळा तो समजून घेऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर टेस्ट आणि इव्हॅल्युएशन बघितलं. ऑफलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये हे वेळ लागतं. 4-4, 5-5 प्रकरणानंतर घेतलं जातं. 15 दिवसांनी 1-1 महिन्यानंतर टेस्ट घेतली जाते. त्याचं इव्हॅल्युएशन उशिरा होतं. डिजिटल लर्निंग सिस्टीम मध्ये काय होतं, टेस्ट पण इन्स्टंट आहे, त्याचं मार्किंग पण इन्स्टंट आहे आणि त्याचं रिझॉल्युशन म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन पण काय आहे, इन्स्टंट आहे. त्याचे जे चुका आहेत त्या चुका पण लगेच या ठिकाणी लक्षात येतं. त्याच्यानंतर लर्निंग सिस्टीम जर विचारलं तर विद्यार्थी स्वतःच्या मनानुसार शिकू शकत नाही. तर जसे टीचर शिकवतील किंवा ज्या वेनं शिकवतील, ज्या पद्धतीने शिकवतील त्याला ते शिकावंच लागणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये पण तसंच होतं, जसे शिक्षक शिकवतील त्याच पद्धतीने त्याला शिकावं लागणार आहे. परंतु डिजिटल मध्ये काय होते, पर्सनलाइज लर्निंग होते. त्याला जसं शिकायचं आहे, ज्या वेळेवर शिकायचं आहे, ज्या पद्धतीने शिकायचं आहे त्या पद्धतीने तो शिकू शकतो. ओके. त्याच्यानंतर कॉस्टचा जर विचार केला तर आज ऑफलाईन ऑनलाईनची पण कॉस्ट किती आहे तुम्हाला समजते. एक आपण 10वीची जर ट्युशन लावली 4-5 विषयाची तर 50,000 रुपये 60,000 रुपये कोर्स आहे. 7वी-8वीची जर फीस लावली तर 20,000 30,000 रुपये हाय कॉस्ट आहे. परंतु आपल्या याच्यामध्ये व्हॅल्यू फॉर मनी कॉस्ट आहे, म्हणजे लोकांना परवडेल अशा पद्धतीचं या ठिकाणी आहे. ओके. हे डिसिप्लिन आणि क्लासरूम लर्निंग सिस्टीम आहे. हे फ्लेक्झिबल असते, कुठेही शिकता येते. ओके. परंतु या दोघांचंही कॉम्बिनेशन हे आहे आपल्याकडे डिजिटल लर्निंग सिस्टम. ओके. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कंपॅरिझन करू शकतो एक डिजिटल लर्निंग सिस्टीमचं, ऑनलाईनचं आणि ऑफलाईनचं. सध्या जग हे पुढे चाललेलं आहे. सगळीकडे तुम्ही पण 10-15 वर्षा अगोदरचा जर विचार केला तर रस्ते ओळखण्यासाठी आपण तोंडाने विचारायचो. आज आपल्याला मॅपची गरज आहे, आपण मॅपचा वापर करतो, कुणाला विचारत नाही. 10-15 वर्षा अगोदरचा जर विचार केला आपण तर पैसे हे आपण पहिल्यांदा कॅश द्यायचो. पण आज अशी अवस्था आहे की आपल्याला पैसे देण्यासाठी आपण काय करतो, फोन पे जीपेचा वापर करतो. पण तुम्ही 10-15 वर्षाचा विचार केला तर तुम्ही ब्लॅकबोर्ड आणि खडूचा वापर करून शिकले. मी ब्लॅकबोर्ड आणि खडूचा वापर करून शिकलो. मग आता जमाना जर एवढा बदललेला असेल तर आपला मुलगा पण आजही ब्लॅकबोर्ड आणि फळ्याचा जर वापर करून शिकत असेल तर आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये थोडं चेंजेस करणं गरजेचं आहे.
तर या ठिकाणी आपल्याला जमान्यानुसार बदलणं गरजेचं आहे. आणि असं जर आपण बदललो आणि या पद्धतीने जर अभ्यास केला तर निश्चितच आपल्या विद्यार्थ्याला अबाव 90% मार्क्स मिळतील, म्हणजे मिळतीलच. ओके, तर कोणाकोणाला वाटते की आपण आपल्या मुलाला एवढे पर्सेंटेज मार्क्स मिळवून देऊ शकतो? चला, तर मित्रांनो, प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या विद्यार्थ्याने चांगले मार्क्स घ्यावे. सगळ्यात जास्त तर पॅरेंट्स मला वाटते 9वी आणि 10वी मध्ये थोडेसे खूप जास्त अवेअर असतात. विद्यार्थ्यांना ट्युशन लावून देणे, तणावात टाकणे, हे कर ते कर. कारण काय? कारण की कॉम्पिटिशनचं जग आहे. तुम्हाला 10वी मध्ये जर चांगले पर्सेंटेज मिळाले तर तुम्हाला चांगला कॉलेज मिळतो, चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळते. जर तुम्हाला मार्क जर कमी असतील तर तुमच्या आई वडिलांचे पैसे जातात. आज एका कॉलेजमध्ये चांगल्या ठिकाणी ऍडमिशन करायचे असेल तर 1 लाख 2 लाख रुपये पैसे द्यावे लागतात ऍडमिशन करायला एक्स्ट्रा. जर तुमचे जर मार्क चांगले असतील तर तुम्हाला तेवढे पैसे देण्याची गरज नाही. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुमचा नंबर लागतो. सांगण्याचा अर्थ हे की चांगले मार्क्स हे फ्युचर मध्ये तुम्हाला एक टर्निंग पॉईंट ठरत असतो, म्हणून प्रत्येकालाच वाटतं. आणि जर आपण 4वी 5वी 6वी 7वी पासून जर अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही एक चांगल्या मार्काने पास होऊ शकता. शेवटी मोठ्या मोठ्या UPSC MPSCच्या ज्या एक्झाम्स असतात, ह्या एक्झाम घेत असताना पण काय केलं जातं, शेवटी विद्यार्थ्यांचा जो सिलेबस असतो जुना तेच सुरुवातीला वाचावं लागतं. 1ली पासून तर 10वी पर्यंत, 5वी पासून तर 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत सिलेबस. जे सांगण्याचा अर्थ शाळेतला सिलेबस एवढा इम्पॉर्टंट असतो, परंतु आपण फारसं त्याकडे लक्ष देत नाही. जर आपण विचार केला की याची प्राइस काय असू शकतं, ओके, काही लोकांनी 10,000 टाकलेली आहे प्राइस, काहींनी 12 टाकलेली आहे. ओके, जर आपण विचार केला तर आपण 10,000च पकडूया. ठीक आहे, पालकांनी 10,000 रुपये टाकली आहे. प्राइस काय असू शकते प्राइस म्हटलं तर आपण जर कॅल्क्युलेशन केला 10,000च्या हिशोबाने, बघा आता विषय 4-5 विषय असतात. आपण काय करूया, एक कॅल्क्युलेशन पकडूया. आपण सब्जेक्ट वाईज पहिल्यांदा कॅल्क्युलेशन पकडूया. समजा 10,000 रुपये एका विषय, आपण 5-6 विषय असतात, आपण 4च विषय पकडून मेन समजा. ठीक आहे, 4 विषय पकडले तर आपण जर विषयीचा विचार केला तर एक विषय आपल्याला 2,500 रुपयाला पडतो. आणि मार्केटमध्ये 3,000 2,000 रुपयामध्ये पूर्ण कोणी सिलेबस शिकवेल असं मला तरी वाटत नाही. 8वी 9वी 7वी, ठीक आहे. सिटी मध्ये तर खूप जास्त फीस आहे, 50,000 रुपये फीस आहे. ठीक आहे, आता आपण एका विषयाचा विचार केला तर एका विषयामध्ये 15-20 प्रकरणं असतात. आपण कमीत कमी 10 प्रकरण पकडले तरी 10 प्रकरण जर पकडले तर आपल्याला एका प्रकरणाला 250 रुपये पडतात. किती रुपये पडत आहे? 250 रुपये पडत आहे. जे 250 रुपये आपण एका दिवसामध्ये खर्च करून टाकतो. जर आपण विचार केला एका प्रकरणामध्ये आपले 50 ते 60 व्हिडिओ आहेत, म्हणजे 50 ते 60 कन्सेप्ट आहेत, 50 ते 60 क्वेश्चन्स आहेत. मग आपण फक्त 50 व्हिडिओ जर बघितलं तर एका व्हिडिओची किंमत किती, तर एका व्हिडिओची किंमत 5 रुपये ठरते मित्रांनो. म्हणजे एक कन्सेप्ट, एक व्हिडिओ, एक फॉर्मॅट जो हायली क्वालिफाईड आणि बेस्ट आहे हा तुम्हाला 5 रुपयाला पडतो. आज 10 रुपयाची चहा बाजारामध्ये आपण सहज पितो. मुलांवर सहज खर्च करून घेतो. बर्थडे असेल तर 1,000 2,000 3,000 सहज खर्च करतो. त्या मित्राचा असेल तर 500 रुपये सहज खर्च करून टाकतो. तर आपल्याला एक कन्सेप्ट 5 रुपयाला पडतो. जर आपण दिवसाचा जर विचार केला तर बघा 10,000 जर आपण पकडले तर एक विषय आपल्याला 2,500ला पडत आहे. आता आपण 12 महिन्याची शाळा, 12 महिने असतात, पण असं समजू की आपली शाळा फक्त 10च महिने. आपण समजा हेच कॅल्क्युलेशन 10 महिन्याचं जर पकडलं तर लक्षात येईल तुम्हाला, 10 महिन्याचं पकडलं तर एका महिन्याला आपल्याला 250 रुपये पडतात. जर आपण एका दिवसाचा जर विचार केला तर एका दिवसाचा आपल्याला पूर्ण विषयाचं किंवा दिवसाचं 8 रुपये पडत असतात. म्हणजे 8 रुपयामध्ये आपल्याला सगळे विषय शिकायला मिळते दिवसाचे. हे झालं कॅल्क्युलेशन जर आपण पकडलं तर. पण एवढी पण किंमत आपली नाहीये. जे आपण 10,000 रुपये पकडले, आपली किंमत फारशी कमी आहे. आपला पहिला पॅकेज आहे सप्लिमेंटरी कोर्सेस. आता इथं मॅक्झिमम लोक असे म्हणतात की आमचा मुलगा 1लीत आहे, 2रीत आहे, 3रीत आहे, 4थीत आहे. इथं काय होतं, मुलगा 1ली ते जे 4थी असते किंवा 5वी असते, इथं काय होतं की इथला जो सिलेबस असतो ठरलेला नसतो. शाळा काय करतात, प्रायव्हेटवाल्या शाळा मॅक्झिमम जो सिलेबस, जो पब्लिकेशन जास्त बेनिफिट देते, जास्त पर्सेंटेज देते, तिथला सिलेबस ते वापरतात. म्हणजे यांचा जो सिलेबस असते कॉन्क्रीट नसतो. त्याच्यामुळे आपण काय केलं, विद्यार्थी लहान असतात, त्यांची बुद्धिमत्ता क्षमता जास्त असते, त्यांना शिकण्याची आवड जास्त असते, म्हणून आपण शालेय सिलेबस न तयार करता आपण सप्लिमेंटरी कोर्सेस तयार केलं 5वीसाठी, ज्याची किंमत आहे 7,999. त्याच्यामध्ये कर्सिव्ह रायटिंग केलं, पिक्सा डस्ट केलं,
आर्ट अँड ड्रॉइंग केलं, कलरिंग केलं, कॉम्प्युटर बघा, जनरल नॉलेज आणि ग्रामर, अशा 6 पुस्तकांचा बंच आपण तयार केला, जो वर्ग वाईज आहे. पहिल्या वर्गासाठी वेगळा, दुसऱ्या वर्गासाठी वेगळा, हाच पॅटर्न, हाच फॉर्मॅट, तिसऱ्या वर्गासाठी वेगळा, चौथ्या वर्गासाठी वेगळा, 5व्या वर्गासाठी वेगळा. ठीक आहे. आपल्याकडे वर्ग 1ली ते 4थी पर्यंत किंवा 5वी पर्यंत शालेय सिलेबस नाहीत. 5वीचा आहे काही काही वर्गाचं. ठीक आहे. तर याची प्राइस तुम्हाला जाते 7,999 रुपये. मगाशी आपण 10,000चं कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला 5 रुपये पडत आहे एक कन्सेप्ट, 8 रुपये एक 4 पुस्तकीचा एक टॉपिक पडत आहे, आपल्याला सिलेबस ट्युशन पडत आहे. तर हे जर 8,000 रुपये असेल तर हे आणखी किती कमी पडेल याचा तुम्ही विचार करू शकता. दुसरं जर आपण विचार केलं, पॅकेजचा जर विचार केला तर बघू शकता तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याच्या हिशोबाने काय करायचं, स्क्रीनशॉट घ्यायचं. आपण काय केलं, सीबीएसईचा जो सिलेबस असते खूप वास्ट असते, खूप मोठं असते आणि मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात, मॅथमॅटिक्स आणि सायन्स मध्ये कमी पडतात. म्हणून आपण सीबीएसईला एका विषयाचे 2-2 पुस्तका तयार केल्या, म्हणजे 4 पुस्तकाचा बंच, म्हणजे सायन्स आणि मॅथ याच्यावरच 2 भर दिलाय. तर तुम्हाला सायन्स आणि मॅथ सीबीएसईचं मिळते 6 ते 8चं 7,999चं. त्याच्यामध्ये आपण फ्री डिजिटल ऍक्सेस दिलाय वेदिक मॅथमॅटिक्स, म्हणजे तुमच्या घरपोच ह्या 2 पुस्तकं येतील. 2 पुस्तक म्हणजे मॅथच्या 2, सायन्सच्या 2, अशा 4 पुस्तकं येतील आणि हा जो असतो तुम्हाला इनबिल्ड मिळते. त्याच्यानंतर हे जर आपण 9वी 10वी कडे गेलो तर 9वी 10वी कडे बघा, आपण सीबीएसईला मॅथमॅटिक्स सायन्स सब्जेक्ट दिलेला आहे आणि एवढे सारे कोर्स इनबिल्ड दिले आहेत, ज्याची किंमतच 10 ते 20,000 रुपये किंमत आहे. हे कोर्स आपण इनबिल्ड फ्री मध्ये दिले आहेत, सगळे एका वर्षाचे. याची प्राइस आहे 14,999 रुपये. जर आपण सीबीएसईची ट्युशन जरी लावली 2 विषयाची, एका विषयाची, तरी ते आपल्याला 30,000 40,000 रुपये पडतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये हिंदी मीडियम आपल्याकडे, मॅथमॅटिक्स सायन्स सीबीएसई म्हटलं तर आपल्याकडे 8 ते 10 साठी बघा, हिंदी मीडियम 8 ते 10 7,999. हिंदी मीडियमचे जर विद्यार्थी असेल तर आपण प्राइस कमी ठेवलेली आहे त्याची. 8वी 9वी 10वी 3 वर्गासाठी फक्त 8,000 रुपये. ओके. ज्या लेवलचा तुमचा विद्यार्थी आहे, ज्या वर्गाचा आहे, तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर समोर जाऊया. त्यानंतर आपल्याकडे आहे इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड. आपल्याकडे विषय किती पडतात बघा, 1 मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश, हिंदी, मराठी, 5 विषय आणि हा एक वेदिक मॅथमॅटिक्स 6 विषय. 6 विषयाची प्राइस आपल्याला पडते 5वी ते 8वीची इंग्लिश मीडियम 7,999. आणि 9वी 10वी मध्ये विषय मिळत आहेत मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश, हिंदी, मराठी 5 आणि वेदिक मॅथमॅटिक्स 6. आपण मगांचा कॅल्क्युलेशन 5 याचा लावलं होतं, आता 4 याचा लावलं होतं, तर आपल्याला 5-5, 6-6 विषय मिळत आहेत. आणि ते इंग्लिश मिडियम, पण प्राइस थोडीशी जास्त आहे, कारण की सिलेबस मोठा असते, सगळ्या गोष्टी मोठ्या असते, त्यांचे लाईव्ह क्लासेस जास्त चालतात, त्यांना प्राइस जास्त असते. ठीक आहे. यांचा सिलेबस मोठा असल्यामुळे यांच्या पुस्तका मोठ्या असतात, टीचिंग होते यांचे लाईव्ह क्लासेस हे असल्यामुळे ही प्राइस थोडी जास्त चालली. तरी पण फारसं जास्त नाहीये बाकीच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर. त्याच्यानंतर आपल्याकडे सेमी इंग्लिश पॅटर्न जो अवेलेबल आहे बघा, सेमी इंग्लिशला आपल्याकडे कोणकोणते सब्जेक्ट आहेत, मॅथ आहे, सायन्स आहे, हिंदी आहे आणि वेदिक मॅथमॅटिक्स. वर्ग 5 ते 8 8,000 रुपये. त्याच्यानंतर सेमी इंग्लिश 9वी 10वी मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश, हिंदी आणि या मोठ्या मुलांना हे जास्तीचे कोर्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये वेदिक मॅथमॅटिक्स आहे, नोट जीएस आहे, पायथन आहे, जावा स्क्रिप्ट आहे. यांचीच प्राइस मार्केटमध्ये शोधाल तर तुम्ही 10 ते 20,000 रुपये प्राइस आहे या कोर्सची, ऑनलाईन जरी लावलं तरी पण. तर हे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतोय वर्षभरासाठी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं 8, 9, 10 मराठी आणि हिंदी मीडियमची प्राइस आपण कमी ठेवली आहे बघा, 8 ते 10 मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश. जर मराठी मीडियमचा विद्यार्थी असेल तर त्याला हे फक्त 8, 9, 10चे 8,000 रुपयाला पडतं. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडे काय युनिव्हर्सल कोर्सेस आहे. युनिव्हर्सल कोर्सेस म्हणजे काय, सगळ्यांसाठी कामाचं असणार. आपल्याकडे इंग्लिश स्पीकिंगचं कोर्स आहे, सेम त्याच पॅटर्नने, जे पॅटर्न आपण सांगितलं ते, त्याच्यामध्ये एवढे सारे कोर्सेस फ्रीमध्ये मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर MS ऑफिसचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये एवढे सारे कोर्सेस फ्रीमध्ये मिळतात. त्याच्यानंतर ऍडव्हान्स एक्सेलचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये याची प्राइस सेम आहे, प्राइस सेम आहे, प्राइस सेम आहे, प्राइस मध्ये कोणताही बदल नाही. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे एक लाईफ एज्युकेशनल चेंजेस कोर्स आहे, म्हणजे सर्वांसाठी युजफुल. आपला मेन हेतू काय आहे, आपला मेन हेतू आहे शिक्षण, त्याच्यानंतर प्लस
संस्कार प्लस आरोग्य. ठीक आहे, यालाच आपण म्हटलेलं आहे एज्युटेक. तर आपला शिक्षण बद्दल तर झालं, आपण संस्कारावर पण या ठिकाणी बोलतोय. आपल्याकडे भगवद्गीता आहे AI पद्धतीची. तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये, जर विचार केला, जर बघितलं, जर तुम्ही नेट सर्च करत असाल किंवा कुठेतरी जर बघत असाल, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येईल की हे जे सिलेबस आहे, सॉरी, हे जे आहे भगवद्गीता, आज तुम्ही मार्केटमध्ये बघितलं कितीतरी लोक आज भगवद्गीता वेगवेगळ्या पद्धतीने बुक्स विकत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने ते कुकू FM जो आहे तिथं भगवद्गीता, तिथं सगळं भगवद्गीता विकत आहेत लोक. आज लोक भगवद्गीताचे थॉट्स पोस्टर सुद्धा विकत आहेत. म्हणजे भगवद्गीता किती गरजेची आहे तुम्हाला दिसतंय हे बघा. फोटो म्हणा, कितीतरी लोक आज भगवद्गीता विकत आहेत, फोटो विकत आहेत, भगवद्गीताचे कार्टून्स विकत आहेत, लहान लहान कोर्सेस विकत आहेत. बघा, 18 दिवसाचा कोर्स समजून घ्या, लहान मुलांसाठी भगवद्गीता आहे. प्रशांत आचार्य साहेब हे भगवद्गीताचे लाईव्ह क्लासेस घेतात. यांची फीस 30,000 40,000 रुपये फीस असते पूर्ण सेशनच्या. ठीक आहे, तर आपण काय केलं, एक नवीन आणि युनिक पद्धतीचं भगवद्गीता इतर लोकांसाठी अवेलेबल करून दिली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलंय आपण, QR कोडेड भगवद्गीता आहे. 18 चॅप्टर आहे, 700 श्लोक्स आहेत. ते सगळे श्लोक हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत भाषेमध्ये आहेत. तुम्हाला ज्या भाषेमध्ये त्याला सर्च करायचं त्या भाषेमध्ये सर्च करायचं. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णजी AI पद्धतीचे येतात आणि त्या कोर्सला समजून सांगतात, त्या श्लोकला समजून सांगतात आणि त्या श्लोकचा दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर होतो ते पण. याच्यामध्ये 40 पेक्षा जास्त पिक्चर आहे. आपल्याकडे भगवद्गीताचा एक ऍप देखील आहे. याच्यामध्ये कृष्ण ऍनिमेशन पद्धतीने आहे. याच्यामध्ये पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ आणि याचे लाईव्ह क्लासेस रोज सकाळी चालत असतात. ठीक आहे, तर याची प्राइस किती आहे, हे देखील खूप युजफुल आणि स्वस्त आहे. 3.5 किलोची पुस्तक आहे. तुम्ही सुरुवातीला फोटो बघितली होती की त्या फोटोमध्ये या पद्धतीची भगवद्गीता आपले मुख्यमंत्री साहेब, मोठे मोठे व्यक्तींना गेलेली आहे. जर आपण विचार केला तर बुकचं जी कव्हरिंग आहे, ही कव्हरिंग 3.5 किलोची आहे. हिचंच प्राइसिंग 4,000 5,000 रुपये आहे. एक व्हिडिओ जर पकडला आपण 10 रुपयाचा, तर असे 350 व्हिडिओ आहेत, तर त्याची प्राइस 35,000 पडतं. आता रोजचे क्लासेस चालतात त्याचे, जर आपण क्लासेसचा जर विचार केला तर त्याचे 100 रुपये पडतात, म्हणजे असे 25,000 रुपये पडतात. टोटल का जर पकडलं या भगवद्गीतेची जे मार्केटमध्ये लोक घेतात ते 65,000 रुपये पडतं, परंतु आपल्याला ही भगवद्गीता फक्त 12,999 ला पडतं. आणि हे आपल्याला घरपोच येतं. याचे लाईव्ह क्लासेस असतं, याचे आपल्याला ऍक्सेस असतो, 1.5 ते 2 वर्ष ऍक्सेस असतो. आणि आपल्या घरामध्ये जेवढे काही लोक आहेत ते लोक आपल्या मोबाईलमध्ये हे भगवद्गीता ऍक्सेस करू शकतात. 4-5 लोक सहज इझिली याचा ऍक्सेस करू शकतात. अशा पद्धतीचं हे भगवद्गीता पण आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी, फॅमिलीसाठी अवेलेबल आहे. ओके, चला, तर हे झालं टोटल ओव्हरऑल या ठिकाणी तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन. आता सगळ्यात महत्वाचं आहे की काही लोकांना प्रश्न जर असतील तर या ठिकाणी प्रश्न पण विचारू शकतो. चला, तर ज्या पालकांना या ठिकाणी याची नोंद घ्यायची असेल किंवा ज्यांना परचेस करायचं असेल त्यांनी हे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायची आहे 8055203406. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्ही जर घेतलं की तुम्हाला इन्स्टंट या ठिकाणी स्लिप मिळतं. ठीक आहे, तुम्ही कोणतंही पॅकेज घेतलं तरी तुम्हाला सगळं ऑनलाईन आहे, काही टेन्शन नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूफ मिळतं, कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही, तुम्हाला सगळं काही मिळतं. ठीक आहे, आणि 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या घरी बुक्स प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे, इथं कोणतेही फ्रॉडनेसपणा नाही आहे. हे खूप मोठं वर्क काम आहे आणि हे खूप मोठी कंपनी आहे. आणि दुसरी गोष्ट, हे पूर्ण भारतभर चालतंय, त्याच्यामुळे इथे काही तुम्हाला कोणतेही फ्रॉडनेसपणा दिसणार नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक महत्वाचं सांगू इच्छितो की आपलं जे एज्युटेक आहे, एज्युटेकचं महत्वाचं म्हणणं आहे की शिक्षण, संस्कार, आरोग्य आणि आर्थिक स्वातंत्र्य यालाच आपण एज्युटेक म्हणतो. ठीक आहे, तर आपण शिक्षणाबद्दल बघितलंय, आता संस्काराबद्दल पण आपल्याकडे प्रॉडक्ट आहे, आता आरोग्याबद्दल पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला जर स्वतःच जर या ठिकाणी आर्थिक स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल किंवा जर तुम्हाला एखादी जॉबची गरज आहे, तुम्ही शिकले आहात, घरी आहात, काही काम करत आहात, एक्स्ट्रा वर्क पाहिजे, एक्स्ट्रा इन्कम पाहिजे, तुम्हाला जर स्वतःहून जर काहीतरी या ठिकाणी जर मिळवायचं असेल तर याच्याच माध्यमातून तुम्ही
एखादं स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य पण मिळवू शकतात. तर ज्याला ज्याला या ठिकाणी आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे त्याच्यासाठी आपण एक पुढचा एक वेबिनार स्वतंत्र ठेवणार आहोत. तर या स्वतंत्र वेबिनारामध्ये ज्याला ज्याला वाटते, म्हणजे मुलगा तर शिकतच आहे, मुलाचं काम मुलगा करत आहे, परंतु मुलासाठी घेतलेल्या गोष्टीवर तुम्हाला जर याच्यामध्ये जर काम करायचं असेल, बसल्या बसल्या जर थोडं खूप पैसे मिळवायचे असतील, आर्थिक स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल, तर याच्यामध्ये एज्युटेक एक एज्युकेशनल कन्सल्टंट बनण्याची एक सुवर्ण संधी पालकांना या ठिकाणी प्रोव्हाइड करतं. त्याला आम्ही म्हणतो इंडिपेंडेंट एज्युकेशनल कन्सल्टंट, एक शैक्षणिक सल्लागार IEC हे आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. म्हणजेच विद्यार्थ्याला मिळतच आहे, परंतु पालकांना पण या ठिकाणी आम्ही ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. या ठिकाणी सहज कोणताही पालक एक आपलं एक्स्ट्रा इन्कम, पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो. ज्या ज्या पालकांना वाटतं की आपण हे इन्कम मिळवू शकलो पाहिजे, याच्यासाठी आपण स्वतंत्र एक वेबिनार घेणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तर तुम्ही या नंबरवर किंवा हे जे पालक आलेले आहेत या पालकांनी काय करायचं, त्या नंबरवर मला मेसेज करू शकता. मेसेज मध्ये लिहायचं आहे IEC. ओके, चला तर या ठिकाणी ज्याला ज्याला संधीचा फायदा घ्यायचा असेल IECचा, म्हणजे तुम्हाला पर्सनल काही स्पेशली वेगळी फीस जमा करण्याची गरज नाही. तुमचा मुलगा ज्या वर्गामध्ये शिकतोय त्याच वर्गामध्ये असेल, तो जरी तुम्ही कोर्स परचेस केला तरी पण तुम्ही IAC म्हणून बनवू शकता. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक संधी मिळते एक पार्ट टाइम इन्कम सोर्स मिळवण्याची. याला तुम्ही पार्ट टाइम करू शकता, फुल टाइम करू शकता. एक चांगल्या पद्धतीचं सोर्स इन्कम या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. ओके, तुम्हाला एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची काही आवश्यकता नाही. कसं मिळवायचं, कसं करायचं, किती पैसे मिळतात, काय मिळतात, याबद्दलचं एक स्पेशल वेबिनार आपण घेणार आहोत. ज्या ज्या पालकांची इच्छा असेल त्यांनी इथे माझ्या नंबरवर 8055-203-406 वर IEC म्हणून टाईप करायचं, म्हणजे आपल्याला आपण पर्सनल ग्रुपमध्ये टाकणार आणि पुढचं त्यांना मार्गदर्शन करणार. ओके, सो थँक्यू एव्हरीबडी, थँक्यू सो मच. आपण आपला एवढा मूल्य वेळ मला दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.